नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत महावितरण अंतर्गत विविध पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. तर तुमचे कोणत्या पदासाठी फॉर्म भरला होता आणि तारीख काय आहे ही संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महावितरण पद भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने महावितरण विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाची परीक्षा ही 16, 17, 18 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. तर ज्याही मुलांनी किंवा ज्याही मुलांनी कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी अर्ज केला असेल त्यांची परीक्षा 16, 17, 18 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. तरी सर्वांनी तयारीत राहायचे. तुमची जी रिव्हिजन बाकी असेल, जो अभ्यास बाकी असेल तो पूर्ण करून घ्यायचा आहे. पदवीधर शिकाऊ अभियंता स्थापत्यतेसाठी 31 ऑक्टोबर रोजी, तर पदविकाधारक शिकाऊ उमेदवार स्थापत्य विद्युतची परीक्षा 22 ते 23 रोजी घेतली जाणार आहे. म्हणजे ज्यांचं इलेक्ट्रिशियन झालंय किंवा ज्यांची इंजिनिअरिंग झालंय त्यांची 22-23 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. विद्युत सहाय्यक परीक्षेचे वेळापत्रक हे स्वतंत्र पद्धतीने जाहीर केले जाईल. महावितरणकडून प्रश्न करण्यात आले आहे. म्हणजे विद्युत सहाय्यकसाठी खूप सारे अर्ज आले आहेत, त्यामुळे विद्युत सहाय्यकची परीक्षा ही लेट येणार आहे. म्हणून विद्युत सहाय्यकवाल्यांनी त्यांनी अभ्यास चालू ठेवायचा आहे, तयारीत राहायचे. तुमची परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खाली नमूद पदे भरण्यासाठी 29 डिसेंबर 2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसे याबाबत विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती. उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 16 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. जाहिरात अनुसार विविध पदांच्या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेणार येणार आहेत. तर 16 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला शेवटची तारीख होती. हे पद भरतीसाठी जानेवारी फेब्रुवारी पासून अर्ज प्रक्रिया चालू होती, की आता कशी तरी ऑगस्ट मध्ये पूर्ण झाली आहे आणि त्यांची परीक्षा आता पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेचे कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, प्रवेशपत्र, प्रमाणपत्र इत्यादी परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी उमेदवारांनी कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ www.maha.discom वर वेळोवेळी चेक करावे अशी विनंती करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केले जाईल. सर्वांची मूळ जाहिरात तसेच त्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्ध पत्रिकेतील अटी व शर्तींमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाही, असे महावितरण कंपनीने प्रसिद्धी म्हटले आहे. महावितरण कंपनी अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठी अजून कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. आणि ज्या परीक्षांची 16, 17, 18 ऑक्टोबर रोजी ज्या लेखा परीक्षा आहे आणि ज्यांची अजून इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिक वाल्यांची जी परीक्षा आहे त्यांची परीक्षा ऑक्टोबर मध्ये होणार आहे. तर त्यांचे अंदाजे हॉल तिकीट हे ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात येऊन जातील. ज्याही मुलांनी अर्ज भरला असेल तर तुमचं हॉल तिकीट ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात येऊन जाईल. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.